25 जागांवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार ठरल्याची माहिती सध्या समोर येते। अजित पवार बारामतीतूनच लढणार हे या प्राथमिक माहितीतून समोर येत आहे। तर राष्ट्रवादी इंदापूरची जागा भाजपला सोडणार नाही। इंदापुरातून आमदार दत्ता भरणेंची उमेदवारी ही राष्ट्रवादीकडून निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळते। 25 जागांवर राष्ट्रवादीचे जे उमेदवार ठरलेले आहेत अशी माहिती मिळते। त्या जागा पाहूयात, उमेदवार पाहूयात। बारामतीमधून अजित पवार, इंदापूरमधून दत्ता भरणे, तर कागलमधून हसन मुश्रीफ। बातमी आपण पाहतोय, अजित पवारांचे 25 जागांवरील उमेदवार हे ठरलेले आहेत अशी माहिती मिळते। तर त्यामध्ये अजित पवार हे बारामतीतूनच लढणार असं या प्राथमिक माहितीतून समोर येतं। 25 जागांवर अजित पवारांचे उमेदवार हे ठरल्याची माहिती समोर येते। तर इंदापूरची जागा भाजपला राष्ट्रवादीकडून सोडली जाणार नाहीये। दत्ता भरणे हे इंदापूरच्या जागेवरूनच निवडणूक लढवतील अशी माहिती या प्राथमिक माहितीतून समोर येते। तर 25 जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार ठरल्याची माहिती मिळते। प्रतिनिधी अजय माने सध्या फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजय, खरं तर 25 जागांवर अजितदादांचे शिलेदार ठरले अशा प्रकारची ही बातमी समोर येते। अजित पवार स्वतः हे बारामतीतून लढतील, तसंच इंदापूरची जागा सोडली जाणार नाही। अशा नेमक्या आणखी कोणत्या जागा आहेत या 25 मध्ये ज्या वादग्रस्त ठरू शकतील? आपण जर पाहिलं तर सुनील शेळके असतील किंवा मग सुनील टिंगरे असतील, जी वडगाव शहरी असेल आणि मावळ असतील, या जागा सुद्धा ज्या आहेत त्याच्यावर शिक्कामोर्तब केल्याची बातमी जी ती समोर येते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुकतंच चर्चेत असलेलं आयरी असेल, म्हणजे जिथून एकंदरीत बाबा आत्राम यांची चर्चा जी आहे ती सुरू होती, तर दुसरीकडे कागल मधल्या जागेवर ज्या चर्चा सुरू होत्या तिथे मुश्रीफ आणि बाबा आत्राम यांच्या नावावर सुद्धा शिक्कामोर्तब झालेली माहिती सगळ्यात पुढे येताना पाहायला मिळते। येवल्यामधून छगन भुजबळ यांच्याच नावावर जो तो शिक्कामोर्तब झालेला पाहायला मिळते। त्यातच परळीमधून धनंजय मुंडे यांचीच उमेदवारी जी आहे ती नक्की असेल। तसंच दिंडोरीमध्येही चर्चा जो आहे तो वाद झालेला आपल्याला पाहायला मिळत होता। आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा नरहरी झिरवळ यांचं नाव चर्चेत आलेले। अजित पवार यंदा बारामतीतून उतरणार की नाही या चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या। अजय पवारांचं नाव पुढे येताना पाहायला मिळत होतं, पण आता अजित पवारच हे बारामतीतील उमेदवार असतील अशी माहिती सुद्धा समोर आलेली पाहायला मिळते। अंतर्गत बैठकीतली ही संपूर्ण माहिती आणि याच्यातील 20 नावं जी आहेत ती पुढारीच्या हाती आलेली पाहायला मिळतात। इंदापूर मधून दत्ता भरणे जे त्यांचं नाव सुद्धा समोर आलेलं आहे। त्याचबरोबर इंद्रनील नाईक जे पुसद इथून आमदार आहेत, त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांच्याच नावावर चर्चा जी आहे ती होणार आहे। आणि आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे जुन्नर मधील अतुल बेनके यांच्या नावावर सुद्धा शिक्कामोर्तब झालेलं पाहायला मिळते। आणि सरते शेवटी जिथे अमळनेर मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बॅनर लावण्यात आले होते की यंदा अमळनेर मधून अनिल पाटील यांना पाडण्याची तयारी सुरू असताना आता पुन्हा एकदा अमळनेर मधून मंत्री मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांची सुद्धा उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। विक्रांत, निश्चित अजय, या 25 जागांवर अजित पवारांकडून उमेदवार निश्चिती झाल्याची माहिती